जगातील सर्वात महागडी वस्तू कोणती आहे? सोनं, हिरे की युरेनियम? नाही. जगातील सर्वात महागडी वस्तू आहे तुमचा होकार. युअर एस. तुम्ही जेव्हा एखाद्या चुकीच्या गोष्टीला हो म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या भविष्याला नाही म्हणत असता. आपल्याला वाटतं नाही म्हणणं म्हणजे समोरच्याचा अपमान करणं. पण सत्य हे आहे, नाही न म्हणणं हा स्वतःचा अपमान आहे. रिच डॅड पुअर डॅड मध्ये एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. स्वयंशिस्त, सेल्फ डिसिप्लिन. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, इफ यू कॅनॉट कंट्रोल युअर सेल्फ, डू नॉट ट्राय टू गेट रिच. ज्या माणसाला आपल्या वेळेवर आणि आपल्या पैशांवर ताबा मिळवता येत नाही, तो माणूस श्रीमंत होणे अशक्य आहे. आपण गरीब का राहतो? कारण जेव्हा एखादा मित्र म्हणतो, चल पार्टीला जाऊ, आपण नाही म्हणू शकत नाही. जेव्हा सेल लागतो आणि एखादी वस्तू आपल्याला साथ घालते, आपण आपल्या खिशाला नाही म्हणू शकत नाही. आपल्या इच्छा, डिझायर्स आणि इतरांच्या अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स, या दोन्ही गोष्टींनी आपल्या आयुष्याचे तुकडे केले आहेत. ज्याला नाही म्हणायची हिंमत नाही, त्याच्या वेळेचा मालक दुसराच कोणीतरी असतो. पुस्तकात एक सुंदर संकल्पना आहे, पे युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःला आधी पैसे द्या. बहुतेक लोक आधी बिलं भरतात, इतरांची देणी देतात आणि शेवटी जे उरेल ते स्वतःसाठी ठेवतात. हे कशामुळे होतं? वीक इंटरनल फॉर्टिट्यूड, कमकुवत मनोधैर्य. नाही म्हणणं म्हणजे स्वार्थी असणं नव्हे. नाही म्हणणं म्हणजे कुंपण घालणं, बिल्डिंग अ फेन्स. जर तुम्ही तुमच्या बागेला कुंपण घातलं नाही, तर मोकाट जनावरे तुमची बाग उद्ध्वस्त करतील. तसंच जर तुम्ही वेळेला नाही रूपी कुंपण घातलं नाही, तर जग तुमचा वेळ खाऊन टाकेल. श्रीमंत लोक संधींना नाही म्हणतात. ते चांगल्या संधींना नाही म्हणतात, जेणेकरून ते सर्वोत्तम संधींसाठी, फॉर ग्रेट अपॉर्च्युनिटी, मोकळे राहतील. वॉरन बफे एकदा म्हणाले होते, द डिफरन्स बिटवीन सक्सेसफुल पीपल अँड रिअली सक्सेसफुल पीपल इज दॅट रिअली सक्सेसफुल पीपल से नो टू ऑलमोस्ट एव्हरीथिंग. तुम्ही कशाला हो म्हणता यावरून तुमचं आजचं सुख ठरतं, पण तुम्ही कशाला नाही म्हणता यावरून तुमची लिगसी ठरते. आज एक छोटा प्रयोग करा. ज्या गोष्टींमुळे तुमचं ध्येय साध्य होत नाही, त्या गोष्टींना एक नम्र पण ठाम नाही म्हणा. भीती वाटेल, लोक दुरावतील, पण लक्षात ठेवा, गर्दीला खुश करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुमचा नकार हीच तुमची खरी किंमत आहे.